रोज किती आणि काय काय जेवण बनवायचं खरंच कळत नाही. आणि त्यात त्यांना कोशिंबिरी पण पाहिजे आणि कोशिंबिरी पण त्यांना सारख्या सारख्या त्या नको, वेगवेगळ्या पाहिजेत. तर करायचं काय? तर आजची जी रेसिपी आहे ना, ही फेमस आहे. आलिया भटची रेसिपी आहे म्हणतात ती. आणि माझ्या मुलीला तर भरपूर आवडते. ती आहे आपली बीटरूटची रेसिपी. सिंपल इन्ग्रेडियंट्स लागतात त्याला. त्याला फक्त लागतं दही, मीठ, बीटरूट आणि फोडणीचं साहित्य. चला आपण स्टेप बाय स्टेप करूया. सगळ्यात अगोदर कुठलीही भाजी वापरताना सगळ्यात पहिली आपण ती धुवून घ्यायची स्वच्छ. मागचं पुढचं काढायचं आणि हे पील करायचं. कसं असं पील केल्यानंतर ना, जर आपण वस्तू धुतलेली नसेल तर शेतकरी कसं वरती त्याला पेस्टिसाइड्स मारतो, कुठले कुठले खतं वापरतो, तर त्याचे विषारी घटक त्या सालीवरती असतात. म्हणून नेहमी ते वापरताना अगोदर धुवायचं आणि नंतर मग त्याची साल काढायची. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण साल काढलेले बीट आहे हे आता आपल्याला किसून घ्यायचे. त्यासाठी आपण किसणी घेणार आहोत आणि किसणीची जी जाड साईड आहे सगळ्यात मोठी, त्या जाड साईडने आपण बीट व्यवस्थित किसून घेणार आहोत. बीट चांगलं किसून घ्यायचं आहे. हे कच्चंच वापरलेलं आहे आपण. सॅलडसाठी आपण कच्च्याच वस्तू वापरतो. आता किसलेले बीट आहे हे मोठ्या बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण घेणार आहोत दही. हे दही एकदम ताजं दही आहे. ह्याच्यासाठी ताजं दहीच खूप छान लागतं आणि ह्या दही हे साय काढून बनवलेल्या दुधाचं दही आहे. आता कॅलरी कॉन्शियस असतात किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते लोकं सॅलडचा जास्त वापर करतात. मग कसं नवनवीन डिशेस त्यांना खूप आवडतात. म्हणून आपण कमी फॅटवालं हे दही वापरलंय. हे दही चांगलं त्यात घालून थोडं-थोडं घालून मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला एक चांगलीशी फोडणी देणार आहोत. गॅसवरती आपण ठेवतोय तडका पॅन. त्या पॅनमध्ये मी तूप टाकलंय. तुपाबरोबर आता मी 1 छोटा चमचा मोहरी टाकते. त्यानंतर टाकणारी मी 1 छोटा चमचाच जिरे. हे दोन्ही तडतडलं, की त्यात मी हिंग टाकणार आहे. हिंगाला पण चांगला सुगंध आला, की त्यात आपण टाकतोय कढीपत्त्याची 8-10 पानं. ही सगळी फोडणी चांगली तडतडली, की चांगली मिक्स करायची आहे चमच्याने आणि ही फोडणी आपण त्या बीटचं जे मिक्सचर केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बघा खूपच सुंदर फोडणी झालेली आहे. आता ह्यात आपण अजूनपर्यंत मीठ टाकलं नव्हतं. ह्यात आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. पुन्हा एकदा खूप छानपैकी हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपली कोशिंबीर, आपलं सॅलड तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. बाय. पुन्हा भेटू.